श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र महात्म्य। श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः। ओम नमो श्री गजवदना गणराया गौरीनंदना विघ्नेशा भवभयहरणा नमन माझे साष्टांगी। नंतर नमिली सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती विद्यादात्री विश्वाची। नमन तैसे गुरुवर्या सुखनिधान सद्गुरुराया स्मरुनी त्यास पवित्र पाया चित्तशुद्धी जाहली। थोर ऋषीमुनी संतगण बुधगण आणि सज्जन करुणी तयासी नमन ग्रंथरचना आरंभली। श्री अक्कलकोट स्वामी राया स्मरुनी तुमच्या पवित्र पाया स्तोत्र महात्म्य तुमचे गावया प्रारंभ आता करीतो मी। नाव गाव खुद्द स्वामींचे किंवा त्यांच्या माता पित्यांचे कोणालाच ठाऊक नाही साचे। अंदाज मात्र अनेक त्यांच्या जन्म संबंधाने आख्यायिका लिहिली एकाने तीच नित्य मानिनी प्रत्येकाने समाधान मानावे। म्हणे उत्तर भारती एका स्थानी घनदाट कर्दळीच्या बनी स्वामी प्रकटले वारुळातून लाकूड तोड्याच्या निमित्ताने। कुऱ्हाडीचा घाव बसून त्याचा राहिला कायमचा व्रण आगळीती अवतार खुण प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी। एका भक्ताने केला प्रश्न स्वामी तुमची जात कोण तेव्हा दिले उत्तर छान स्वमुखेच समर्थांनी। मी यजुर्वेदी ब्राह्मण माझे नाव नृसिंह भान काश्यप गोत्र राशी मीन। ऐसे स्वामी म्हणाले खरे खोटे देव जाणे बरे नाही खोलात शिरणे। ईश्वरी करणीची कारणे आपण काय शोधावी। दत्तात्रेया तुम्ही निराकार निर्गुण नरदेह तरीही केला धारण सकळ भूप्रवेश केला पावन आपुल्या चरण स्पर्शाने। नंतर स्वामी निघाले तिथून तीर्थयात्रेसी केले प्रयाण। दत्तात्रेयाचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरूनी पाहिले। दत्त वास्तव्य जेथे निरंतर तो थोर पर्वत गिरनार तेथेच गेले अगोदर नंतर फिरले इतरत्र। यात्रेचे प्रवास संपले तेव्हा मंगळ वेढ्यासी आले तेथे थोडे दिवस राहिले दामाजीच्या गावात। काही काळ तिथे गेला पुण्यवंतांना प्रभाव कळला जनसमुदाय भजनी लागला साक्षात्कारी यतीच्या। पुढे अक्कलकोट हे वास्तव्याचे झाले ठिकाण अखेरपर्यंत तेथेच राहून अनंत लीला दाखविल्या। तेजपुंज शरीर गोमटे सरळ नासिका कान मोठे अजानुबाहू कौपिन छोटे दिगंबर असती अनेकदा। स्वामी समर्थ अक्कलकोटचे चौथे अवतार दत्तात्रेयाचे 3 अवतार यापूर्वीचे गुरुचरित्री वर्णिले। पहिले दत्तात्रेय दुसरे श्रीपाद वल्लभ नृसिंह सरस्वती हे तिसरे नाव शुभ। गाणगापूर दर्शन देव दुर्लभ जागृत दत्तस्थान तेथे होऊन साक्षात्कार पहावयासी येती चौथा अवतार। पहिले दत्तात्रेय दुसरे श्रीपाद वल्लभ नृसिंह सरस्वती हे तिसरे नाव शुभ। गाणगापूर दर्शन देव दुर्लभ जागृत दत्तस्थान तेथे होऊन साक्षात्कार पहावयासी येती चौथा अवतार। अक्कलकोट पुण्यभूमी थोर तेथे प्रत्यक्ष दत्त वसे। अक्कलकोटी नित्य राहुनी अगाध गूढ लीला करुनी भक्तास साक्षात्कार देऊनी गुप्त झाले अनेकदा। नास्तिक होते कोणी त्यांना चमत्कार दाखविले नाना शेवटी कराया क्षमा याचना लागले स्वामी चरणासी। स्वामी सर्वसाक्षी उदार साक्षात दत्ताचे अवतार कधी सौम्य कधी उग्रतर स्वरूप दाविले दासांना। ज्यांनी सेवा केली त्यांची कुळे पावन झाली जन्मोजन्मीची पापे जळली पुण्यराशी मिळाल्या। सत्पुरुषाची करणी अगाध
वाणी गुढ निर्विवाद, झाल्या विण कृपा प्रसाद, अर्थ त्याचा समजेना. स्वामींचे बोलणे थोडे, जणू काय कठीण कोडे, अर्थ काढावे तितके थोडे, त्यात भविष्य असे भरलेले. जाणणारे तेच जाणीती, घेती त्यांच्या संकेतांची प्रचिती. ज्याचा तोच उमजे चित्ती, इतरा अर्थबोध होईना. कोण कोणाला पादुका दिधल्या, कोणाला वाहिल्या लाखोल्या, कोणाच्या मस्तकी मारिल्या पायातल्या वाहनाही. ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणे स्वामींनी दिले भरपूर देणे. कोणा पुत्र कोणा सोने नाणे, कोणा जीवनदानही दिले. अनेकांच्या व्याधी केल्या दूर, अनेकांना दाखविले चमत्कार. अनेकांना शिक्षा घोर केल्या त्यांनी अनेकदा. सर्वसाक्षी अंतर्ज्ञानी, पूर्ण ब्रह्म ब्रह्मज्ञानी, म्हणूनच हव्या त्या ठिकाणी दर्शन दिधले भक्तांना. न सांगता सर्व जाणिले, ज्याचे त्याला योग्य उत्तर दिले. लोण्याहून मृदू हृदय त्रवले, दुःखी कष्टी जीवांसाठी. दयेचा अथांग सागर, भक्तांसाठी परम उदार. अनेकांचा केला उद्धार, सदुपदेश दीक्षा देऊनी. स्वामी राया दत्तात्रेया, तुमच्या कृपेची असावी छाया. हीच प्रार्थना तुमच्या पाया, मागणे नाही आणखी. मजवरी होता कृपा दृष्टी, दत्तमय भासले सर्व सृष्टी. सुख संपत्ती होईल वृष्टी, सकल सिद्धी लाभती. ऐसी श्रद्धा माझे मनी, उपजली आहे आता म्हणुनी. मिठी घातली तव चरणी, धाव पाव समर्था तू. तुमची करावी कैसी सेवा, हे मज ठाऊक नाही देवा. ओळखुनी माझ्या भोळ्या भावा, वरद हस्त ठेवा मस्तकी. संसार तापे पोळलो भारी, दूर करा ही दुःख सारी. तुमच्या वीण माझा कैवारी, अन्य कोणी दिसेना. तुमचे पाय माझी काशी, पंढरपूर व सर्व तीर्थे तशी. आहेत तुमच्या चरणापाशी, मग यात्रेस जाऊ कशाला. अक्कलकोट समर्थ स्वामी, रंगुनी जाता त्यांचे नामी. ब्रह्मा विष्णू शिवधामी, सर्व भक्ती पोहोचते. स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी, त्यांचे पायी दृढ श्रद्धा ठेवावी. आणि आपुली भावना असावी, मनोभावे ऐसी की. पाठीशी आहे अक्कलकोट स्वामी, उगीच कशास भ्यावे आम्ही. काहीच पडणार नाही कमी, समर्थांच्या दासांची. भाग्यवान ते जे लागले भजनी, वादविवाद केले पंडितांनी. मग एकमुखे सर्वांनी, मान्य केली थोर योग्यता. वेदांताचा अर्थ लाविला, पंडितांचा ताठा जिरविला. भाविक भक्तांना दिधला, धीर अनेक संकटी. स्वामी तुमचे चरित्र आगळे, अतर्क्य अलौकिक जगा वेगळे. त्यात प्रेमाचे सागर साठले, धन्य धन्य ज्यांना उमजले ते. बाळप्पा चोळप्पा सर्वांनी, लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी. गरिबापासून श्रीमंतांनी, सेवा केली यथाशक्ती. जे जे तुमच्या भजनी लागले, त्यांचे त्यांचे कल्याण झाले. हवे हवे ते सारे मिळाले, श्री समर्थ कृपेने. पुढे संपल्या लीला संपले खेळ, ताटा तुटीची आली वेळ. स्वामी म्हणजे परब्रह्म केवळ, परब्रह्मात मिळाले. शके 1800 बहुधान्य नाम संवत्सरी, चैत्रवद्य त्रयोदशी मंगळवारी. पुण्यघटिका तिसऱ्या प्रहरी, स्वामी गेले निजधामा. बोलता बोलता आला अंतकाळ, प्रकृतीत झाली चलबिचल. क्षणात पापण्या झाल्या अचल, निजानंदी झाले निमग्न. वचनपूर्तीसाठी निर्वाणानंतर 5वा दिवस शनिवार. स्वामी प्रकटले नीले गावाबाहेर, दिले दर्शन भाऊ साहेबांसी. ऐसी यती दत्त दिगंबर, संपवुनी आपुला अवतार. निजदामी गेला निरंतर, भक्त पोरके जाहले. बातमी जेव्हा सर्वत्र पसरली,
जनता शोकाकुल झाली. सर्व भक्त मंडळी हळहळली. अन्नपाणी ही सुचेना. गावोगावीची भक्त मंडळी अक्कलकोटी गोळा झाली. समर्थांची समाधी पाहिली आपल्या साश्रू नयनांनी. चौथा अवतार संपला तरीही चैतन्य रूपे तिथेच राहिला. अक्कलकोट पुण्यभूमीला क्षेत्रत्व प्राप्त झाले. अजूनही जे येती समाधी दर्शना, त्यांच्या व्याधी आणि विवंचना, संकटे आणि दुःखे नाना स्वामी दूर करीती. याचे असती असंख्य दाखले अनेकांनी खरोखर अनुभवले. म्हणून महाराजांची पाऊले आपणही वंदूया. नम्र होऊन त्यांचे चरणी कळकळीने करूया विनवणी. स्वामींना यावी करुणा म्हणून प्रार्थना त्यांना करूया. जय जय दत्त अवधूता अक्कलकोट स्वामी समर्था. सद्गुरु दिगंबरा भगवंता दया करी गा मजवरी. अनेकांच्या संकटी आला धावुनी. आता माझी प्रार्थना ऐकुनी. समर्थराया देई दर्शन. दूर लोटू नको मला. व्यवहारी मी जगतो जीवन. अनेक पाप घडती हातून. तव नामाचे होते विस्मरण. क्षमा याची असावी. सद्गुरुराया कृपा करावी. तुमची सेवा नित्य घडावी. ऐसी बुद्धी मजला द्यावी. पापे सर्व पळावी. सुखाचे व्हावे जीवन ऐहिक. धन दौलत मिळावी. मिळावे पुत्र पौत्र सौख्य. गृह सौख्य आणि वाहन सौख्य. अंती सद्गती लाभावी. तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा. म्हणून याचना करीतो देवा. उदार मनाने वर द्यावा आणि तथास्तु म्हणावे. तुमची होता कृपा पूर्ण. जीवन माझे होईल धन्य. म्हणून आलो तव पायी शरण. दत्तराया दया घना. मी एक मानव सामान्य. तुमची सेवा नित्य घडावी म्हणून या पोथीचे करीतो वाचन. दान द्या तुमच्या कृपेचे. वेडी वाकुडी माझी सेवा स्वीकारावी स्वामी देवा. वरद हस्त नित्य मस्तकी ठेवा. हीच अंती विनवणी. शके 1899 वर्षी चैत्रमासी शुक्ल पक्षी. शुभ राम नवमी दिवशी पोथी पूर्ण झाली. स्वामींचे चित्र ठेवून पुढ्यात किंवा स्वामींच्या एखाद्या मठात बसून ही पोथी वाचावी मनात. इच्छा सफल होईल. माणिक प्रभू साई शिर्डीश्वर आणि अक्कलकोटचे दिगंबर. एकाच तत्वाचे 3 आविष्कार. भेद नसे तयात मुळी. एकाची करिता भक्ती तिघांनाही पावते ती. ऐसी ठेवुनी आपुली वृत्ती पोथी नित्य वाचावी. या पोथीचे करिता नित्य पठण प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न. करतील सर्व मनोरथ पूर्ण. सत्य सत्य वाचाही. ओम अक्कलकोट स्वामी समर्थार्पणमस्तु. शुभं भवतु. ओम शांति शांति शांतिः. नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता. प्रगटला अद्भुत असा ब्रह्मांडाचा हाच पिता. नाही कुणी गुरुवर स्वय हाच सूत्रधार. नवनाथी यादिनाथ अनाथांचा जगन्नाथ.
देही नरसिंह प्रगटला तरुपोटी नास्तिकाच्या कश्यपूला आस्तिकाची देण्यागती कधी चाले पाण्यावरी कधी धावे अधांतरी यमा वाटे ज्याची भीती योगेश्वर हाच यती कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी बसे भीमा तटी काली माता बोले संगे बोले कन्याकुमारी अन्नपूर्णा ज्याचे हाती दत्तगुरु एकमुखी भारताच्या कानोकानी केला स्वये चिंतामणी सुखी भावे सारे जन तेथे धावे जनार्दन प्रज्ञापुरी स्थिर झाला मध्यानी चारवी प्रत रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत स्वामी पदा दंडवत स्वामी पदा दंडवत गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्यावधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विना काळ नाने त्याला परलोकी हि ना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भीतोसी भय हे पडू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या वीण तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडी कदा स्वामी जाघेई हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी